नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचपूरमधून. तर आज आपल्या अळ्यांचा चौथा मोल्ड हा पास करायचा आहे. पहिलं तर तुम्ही आधी अळ्यांची कंडिशन चेक करून घ्या. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपल्या सर्व अळ्या या पास झालेल्या आहे. या पद्धतीने त्यांचे तोंड पण मोठे झालेले आहे आणि अंगावरली जी कात असते ती पूर्णपणे सर्व अळ्यांच्या आपल्या निघलेली आहे. व्हेरिएशन 0% झालेलं आहे, कारण आपण मोल्ट हा एक दिवस थोडा उशिरा पास करतोय. तर हा आपला चौथा मोल्ट आहे. तर या पद्धतीनं अळ्यांची संख्या आहे. आता यावरती आपण फेडिंग करून विजेता मारून फेडिंग करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे डबल बेड करायचे. सपोज या बाजूला 2 बेड आहे, तर या बाजूला 4 बेड होतील आणि या बाजूला पण 4 बेड होतील. तर या पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या फेडिंगला पेसिंग द्यायची असते. आता ही फेडिंग मी करून घेणार आहे. या पद्धतीनं अळ्यांची संख्या आहे, दाट आहे, तर ती बरोबर कव्हर होऊन जाईल पेसिंग. तर या पद्धतीनं आपल्या अळ्यांचा चौथा जो मोल्ट होता, तो पूर्णपणे उठलेला आहे. या पद्धतीने अळ्यांची कंडिशन आहे आणि चौथा मोल्ड पास करताना आपण फक्त विटकरी विजेत्याची धुराळणी करत आहे. विटकरी विजेत्याची धुराळणी केल्यानंतर आपण यावरती फेडिंग करणार आहे. त्यानंतर उद्या सकाळची जी आपली फेडिंग असेल ती चौथा मोल्ट उठून आपली दुसरी फेडिंग राहील. तर या पद्धतीनं हे 2 आपण बेड केलेले आहे. इकडनं 2 आणि इकडनं 2. तर आपण या अळ्यांना पेसिंग देणार आहे उद्या सकाळी. आता विटकरी विजेता टाकायची आणि त्यानंतर त्याची फेडिंग करायची. फीडिंग झाल्यानंतर उद्या सकाळी आपण ह्या 2 बेडचे आपण हा एक बेड वाढवणार आहे आणि खाल्ला एक बेड वाढवणार आहे. असे आपले इकडून 4 बेड आणि इकडल्या बाजूला 4 बेड असे आपले टोटल 8 बेड होतील. त्याच्यानंतर एक 2-3 दिवसांनी आपण 5वे एक जो कप्पा असतो तो पण वाढवून घेणार आहे. जेणेकरून अळ्यांना एक मोकळी ढाकळी जागा बसेल. आपली आत्ताची जी बॅच आहे ती 250 अंडी पुंजांची आहे. त्याची चॉकी मी पण घरीच केली होती. तर मागले व्हिडिओ तुम्ही बघितले असाल. तर घरी चॉकी केली आणि आता 0% मोल्ड हा एक दिवस आपण उशिरा उठवत आहे. जेणेकरून जे पाठीमागे थोडंफार व्हेरिएशन झालं होतं ते आपण यामध्ये कव्हर करून घेतलेलं आहे. तर 100% आपल्या अळ्यांमध्ये पूर्णपणे व्हेरिएशन कुठलंच नाहीये. एकसारख्या अळ्या आहे, एकसारख्या आपण सगळ्या पास झालेल्या आहे. त्यानंतर आपण त्यांना आज चौथा मोल्ड जो असतो आपला तो पूर्णपणे पास करून फेडिंग करणार आहे. तर चला फेडिंग करून घेऊ. त्याचप्रमाणे यामध्ये आपण विटकरी विजेता 1 किलो घेतलेले आहे आणि त्याचे डस्टिंग आपण जे नवीन मशीन तयार केलेलं आहे त्याने करणार आहे. आपल्याला मास्क पण वापरायची गरज नाही, कारण जी आपण पाऊंड मारतो ती रिटर्न आपल्या अंगावरती येत नाही. या पद्धतीने अळ्यांवर डस्टिंग होत आहे. एकदम चांगलं. आपल्याला मास्क पण वापरायची गरज नाही. आपण चॉकीसाठी पण याचा वापर करू शकतो. त्यानंतर आपण जे हे आहे आपले शेडमध्ये पण याचा यूज करू शकतो. एकदम व्यवस्थित, एकदम परफेक्ट या पद्धतीने त्याचं नियोजन आहे.
5 फूट रॅक आहे. या पद्धतीनं आपले विजाता मारायचं काम चालू आहे. या पद्धतीनं सगळीकडं बारीक सगळीकडे सारखी डस्टिंग होत आहे. व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता. हे बघू शकता, हे एकदम मस्त प्रोडक्ट आहे. या पद्धतीने आपण विटकर विजेताची मशीनच्या द्वारे धुराळणी केलेली आहे. जर मशीन कोणाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. नक्कीच तुम्हाला घरपोच मशीन मिळेल. तर त्यानंतर आपण विटकर विजेताची धुराळणी केल्यानंतर आपल्याला चौथं मोल्ड पास करायचं आहे. तर आपण याला फेडिंग करणार आहे. तर फेडिंग करताना आता संपूर्ण फांदी घ्यायची आहे आपल्याला, आणि आपली पहिली फेडिंग आहे. त्यामुळे चौथं मोल्ड पास झाल्यानंतर ही आपली पहिली फिडिंग आहे. त्यामुळे पाला थोडा जास्त द्यायचा आहे, कारण 3-4 दिवसापासून आपण फिडिंग केलेली नव्हती. तर या पद्धतीने आपण फिडिंग करून घ्यायची आहे. थोडी दाट करायची आहे पहिली फिडिंग, कारण पहिल्या दिवसाचा जो पाला असतो त्या अळ्या संपूर्ण खात असतात. या पद्धतीने आपण चौथी मोल्ड पास केल्यानंतर पहिली फिडिंग दिलेली आहे, आणि ती एकदम जोरात अळ्यांनी खायला पण सुरुवात केलेली आहे या पद्धतीनं. तर हे जे पोतं असतं हे 2 आपण शेडमध्ये मध्ये टाकलेले आहे ओले करून. त्यावरती रोज संध्याकाळी आपल्याला थोडी फॉर्मेलिंग टाकायची असते, जेणेकरून जे दिवसभरात बॅक्टेरिया तयार झालेले असतात त्या पूर्णपणे नष्ट होऊन बॅच ही आपली 100% निरोगी राहत असते. तर या पद्धतीने फॉर्मेलिंग आहे ते आपण टाकायचं आहे. शेड पूर्णपणे बंद करायचं आहे. या पद्धतीने थोडी फॉर्मेलिंग टाकायची. हे बघू शकता तुम्ही. या पद्धतीने ओलं करून पोतं त्यावरती एवढी थोडी फॉर्मेलिंग टाकायची आहे, आणि पूर्णपणे शेड पॅक करून घ्यायचं आहे मरकऱ्या वगैरे चालू करून, आणि आपण लगेच बाहेर निघून जायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद.